आपण आज बनवणार आहोत कांद्याचा लच्छा पराठा आणि त्यामध्ये आपण किसलेला गाजर पण घालणार आहोत. पराठ्यामध्ये कच्चेपणा राहू नये म्हणून आपण बेसन सुद्धा भाजून घेणार आहोत आणि कांद्याला ओलसरपणा राहू नये म्हणून त्याला 5 ते 10 मिनिट सुकू द्या, म्हणजे आपल्याला पराठा नीट लाटता येईल. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वांनी नक्की ट्राय करा ही रेसिपी. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. कांद्याच्या पराठ्यासाठी लागणारे आपले साहित्य: मी 3 कांदे घेतलेले आहे कापून आणि छान पातळ कापले आणि त्याला पूर्ण मोकळे मोकळे करून घेतलेले आहे. आणि 1 बाउल मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि छोटे वाटी भरून मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटं गाजर खिसून ठेवलेलं आहे मी. आणि हे कोथिंबीर छान स्वच्छ धुतली आणि तिला सुकवून घेतली आणि हे कढीपत्ता बारीक करून घेतलेला आहे मी. आणि आपले हे मसाले 4 मिरच्या घेतलेल्या आहे मी, थोडं आलं घेतलं आणि थोड्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि तीळ, जिरे, गरम मसाला, मिरे पावडर, चाट मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि नंतर आपले धणे पावडर थोडे, हे सगळे मसाले टाकण्यासाठी घेतलेले आहे मी मिरचीचे काप करून नाही घेतलेले आहे. मी मिक्सरमधून हे बारीक करून घेणार आहे, कारण मिक्सरमधून आपण बारीक केली ना मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडा कढीपत्ता, तर आपल्या पराठ्याला छान चव येते. त्याच्यामुळे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे हे सगळं काही आणि बारीक करणार आहे जास्त. तर हे काढून घेते मिक्सरमधून. हे जिरे टाकले याच्यात, थोडी कोथिंबीर घालणार आहे याच्यात आणि थोडा आपला कढीपत्ता आणि याच्यात पाणी न घालता असंच कोरडंच काढून घेणार आहे मी. हे बघा मी मिक्सरमधून छान बारीक काढून घेतलेलं आहे. पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही आहे, असंच काढायचं आहे. आणि आता कणिक मळून घेते मी. पराठ्यासाठी मी कणिक मळून घेते आता. हे बघा याच्यात टाकली कणिक. आता थोडं आपण चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि थोडं तेल घालू. तेलाने काय पराठा छान खुसखुशीत होणार. आणि आता आपण कणिक मळतो ना चपात्यासाठी, त्याचप्रमाणे आपण कणिक मळून घेऊया. हे बघा अशी कणिक मळून घेतली आहे मी. आता पुढच्या प्रोसेस होतपर्यंत हे कणिक छान मुरल्या जाणार आहे. ठेवून देते याला झाकून मी. आता हे बघा पराठ्यात टाकण्यासाठी मी थोडं बेसन भाजून घेणार आहे. आपल्या बर्फीला भाजतो तसं नाही भाजणार आहे मी, लाडू वगैरे करायला भाजतो तसं नाही. आपण हे पराठ्यात टाकणार आहे तर कसं कच्चेपणा राहिलं नाही पाहिजे त्याला. आणि भाजलं ना तर छान सुगंध येतो बेसनाला आणि आपला पराठा पण छान लागणार आपल्याला. म्हणून बेसन भाजून घेते मी थोडं हलक्या हलक्या हातानेच. तेल वगैरे काही नाही टाकलं याच्यात, कोरडंच भाजत आहे मी. हे बघा कोरडंच आहे, तेल वगैरे काही नाही घातलं. हे बघा झालं बेसन भाजणं माझं. हे बघा जास्त नाही, साधारण भाजलं मी. पण हे आता याला गार होऊ देणार आहे मी. गॅस बंद केला मी, याला गार होऊ देणार आणि त्याच्यानंतर मी कांद्यामध्ये टाकणार आहे हा. कारण आपण लगेच जर गरम गरम टाकला ना तर काय पाणी सुटल्यासारखं होते, म्हणून आपण नंतर टाकूया. पराठ्याचं सारण तयार करून घेत आहे मी. हे बघा कांदा पूर्ण एक एक कांदा असा मोकळा झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हे भाजलेलं बेसन टाकून घेते. त्याच्यानंतर आपलं गाजर खिसून ठेवलेलं आहे मी, ते पण टाकून घेते. आणि हे कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे मी बारीक तुकडे केलेले आहे, चिरून घेतलेले आहे, ते पण टाकते याच्यातच. कोथिंबीर जरा जास्तच घालायची, छान लागते. आणि हे आपले मसाले मगाशी मी मिक्सरमधून काढलेलं आलं लसूण सगळं काही, हे सगळे एकत्रच टाकायचे आपल्याला. आणि आता हे आपल्या हलक्या हलक्या हाताने याला जास्त म्हणजे असं पीठ मळल्यासारखं नाही मळायचं, हलक्या हलक्या हातानेच करायचं. असं एकजीव करून घ्यायचं याला. याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही आपल्याला, फक्त हे मळायचं असं.
हे बघा, आपली पराठ्याची कणिक छान मुरल्या गेलेली आहे. आता याच्या मी चपाती लाटून घेते 2. एक गोळा घेतला मी, मोठाच घ्यायचा, एवढा गोळा घेतला. आता याची मी चपाती लाटून घेणार आहे मोठी. पातळच करायची चपाती. हे बघा, एवढी पातळ करायची चपाती. आता हे ठेवून देते मी याच्यावर. आता दुसरी तशीच घेते. दुसरी पण एवढीच लाटून घ्यायची आहे आपल्याला. आता ह्या चपातीला आपण थोडं तेल लावायचं, किंचितसं असं. आणि आता याच्यावर आपण हे सारण भरून घेणार आहे. छान काटापर्यंत भरायचं. आणि आता ही चपाती जी लाटली ना आपण आधी, ही चपाती याच्यावर अशी टाकून द्यायची आणि याला आपण पॅक करून घ्यायचं. असं पूर्ण गोलाकार पॅक करायचं याला. असं हाताला जर चिटकत असेल तर असं कणिकीचं हे करायचं, थोडं बोटाला असं लावून. झालं हे आता असं. आता ह्या चाकू घ्यायचा आणि असे त्याचे थोडे काप करून घ्यायचे आपण. म्हणजे थोडक्यात काय, आपण लच्छा पराठा करणार आहोत हे कांद्याचा. आता याला आपण अशी मोड मारत न्यायची. याला असा रोल बनवत हा रोल दुसऱ्या रोलवर ठेवला आपण आता. आणि हे याच्यावर पण ठेवून द्यायचं. हे तर हे आपण बाजूला ठेवून घेऊ सध्या आणि हे करून घेऊ आणखी. म्हणजे एका चपातीमध्ये आपले 2 लच्छा पराठे होणार. हे बघा, पराठ्याला कसे लेयर आलेले आहे. असेच लेयर येणार आहे लच्छा पराठ्याला आपला. आता मी हे कणकीमध्ये हे करून घेते आणि आता याला आपण लाटून घेऊया. पोळपाटावर पण कणिक टाकते थोडी आणि हाताने असं प्रेस करायचं जरा याला. आणि आता याच्यावर आपण कलंजी घालून घेऊ थोडी आणि कोथिंबीर. कलंजीने काय छान दिसणार, पराठा दिसायला छान दिसणार. आता ह्या हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहे.
असा. आता ह्या तव्यावर टाकते मी. हा पराठा काही जास्त पातळ नाही करता येत आपल्याला, कारण याच्यामध्ये कांद्याचे काप आहे ना, त्याच्यामुळे. म्हणून तो जरा जाडसरच आणि काही फुगणारा पण नाही हा पराठा. फक्त आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्याला. असं बाजूने तेल सोडायचं याला जरा. आपण आता पराठ्याची बाजू पलटून घेऊया. आणि वर तेल लावू त्याला आणि इकडे पण तेल सोडू जरा. आणि असं इकडे तिकडे जरा हाताने करून घ्यायचं. आता ह्याच प्रमाणे मी बाकीचे पण करून घेणार आहे. हे बघा, आपला कांद्याचा लच्छा पराठा झाला तयार. बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा कसं आतपर्यंत त्याचं सारण गेलेलं आहे सगळं. बघा, आणि छान झालेला आहे, पूर्ण शिजल्या गेलेला आहे आणि शेवटपर्यंत सारण गेलं. हा पराठा तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार हिरवी चटणी म्हणा, टोमॅटोची चटणी म्हणा, कुठलीही चटणी खाऊ शकता. शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण छान लागतो हा पराठा. आणि लहान मुलांना दह्यासोबत पण आवडेल, कारण तिखट नको म्हणून. हे बघा, झाला आपला कांद्याचा लच्छा पराठा तयार. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा. आणि याच्या आधीचे पण मी व्हिडिओज टाकलेले आहे, ते पण बघा. धन्यवाद.